उद्धव ठाकरे यांची सामनाची मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार। राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। हिंदीच्या मुद्द्यावर तसंच ऑपरेशन सिंदूर यावर काय बोलणार याकडे लक्ष असेल। मुंबईमधील सेंट मेरी हायस्कूलनं राज ठाकरे यांची माफी मागितली। हिंदीच्या मुद्द्यावरून शाळेनं राज ठाकरे यांची लेखी माफी मागितली आहे। शाळेनं पालकांकडे हिंदी शिकवण्याबाबत संमतीपत्र मागवलं होतं। मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर शाळेनं आता माफी मागितली आहे। माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीची मराठी भाषा पहिले, हिंदुस्थानातील दुसरी भाषा हिंदी। पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय पोळी शेकड्याकरता तेढ निर्माण करतायत। माजी खासदार नवनीत राणा यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। तर मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही। भोजपुरी कलाकार पवन सिंग याची मुजोरीची भाषा। मी मुंबईमध्ये राहतो, महाराष्ट्राचे लोक यूपी बिहारमध्ये काम करत नाहीत का, असंही त्यानं वक्तव्य केलंय। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारने जबाबदारीचं भान ठेवावं। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरे यांचं ट्विट। आमदार रोहित पवारांच्या ईडी कारवाईच्या मुद्द्यावर शरद पवार 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार। ईडीच्या आरोपपत्रामध्ये नाव आल्यानंतर रोहित पवारांचा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद। कुठलंही चुकीचं काम केलं नसल्यामुळे संघर्ष करायचा रोहित पवारांना शरद पवारांचा सल्ला। आगामी निवडणुका एकत्र लढायचं की वेगळं लढायचं याचा निर्णय तीनही पक्षांचे नेते घेतील। मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। तर निवडणुकांबाबत 3 नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, भरणेंचं वक्तव्य। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी मुंडेंकडनं उमेदवारी अर्ज दाखल। पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। पुरंदरचे माजी आमदार संजय जगतापांनी सोडला काँग्रेसचा हात। 16 तारखेला भाजपामध्ये प्रवेश करणार। नागपुरातील समाज कल्याण विभागात मद्यप्राशन केलेल्या कर्मचाऱ्याचा राडा। कुंड्यांची तोडफोड करत कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ। बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनसचा दर्जा मिळावा। माजी नगराध्यक्ष राम पाटकरांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं रेल्वे मंत्र्यांना पत्र। रेल्वेच्या निर्णयाकडे बदलापूरकरांचं लक्ष। पुण्यामध्ये कोयता आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस। कात्रज परिसरामध्ये तरुणावर तलवारी आणि कोयत्यानं वार। हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी। अहिल्यानगरमधील लोणी खुर्द गावामध्ये कडकडीत बंद। चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यामध्ये विक्रेत्यांना लघुशंका केल्याचा आरोप। व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। सांगलीमधल्या आटपाडीच्या करगणीमध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ग्रामस्थांचं आंदोलन। दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। आटपाडी भिवघाट मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको। बीडच्या अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ दफन करतानाच जिवंत झालं होतं। मात्र त्या बाळाचा 4 दिवसांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। बाळाच्या मृत्यू चौकशी अहवालाकडे सर्वांचेच लक्ष।